नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केलाय का की एखाद्या देशातल्या सर्व खाजगी शाळा एका रात्री बंद होऊ शकतात? कल्पना करा. ज्या शाळेत मंत्र्यांचा मुलगा शिकतो त्याच बाकावर एका सामान्य मजुराचा मुलगाही बसलाय. हो, हे स्वप्न नाही तर सत्य आहे. शेजारील देश नेपाळचे तरुण पंतप्रधान बालेन शाह यांनी शिक्षणाच्या जगात असा सर्जिकल स्ट्राईक केलाय ज्याने अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आजपासून नेपाळमध्ये खाजगी शाळा बंद होणार आहेत, कारण आता कलेक्टर असो वा पंतप्रधान सगळ्यांची मुलं सरकारी शाळेतच शिकणार आहेत. हा फक्त निर्णय नाही तर एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे. आजच्या विशेष भागात आपण नेपाळच्या या एज्युकेशनल मॉडेलचा कच्चा चिट्टा उघडणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेपाळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाचं व्यापारीकरण झालेलं होतं. श्रीमंतांची मुलं हायफाय खाजगी शाळात जात होती, तर गरिबांच्या नशिबी तुटकी बाकं आणि सोयीसुविधा नसलेल्या सरकारी शाळा होत्या. पण बालेन शहा यांनी ही दरी कायमची मिटवण्याचा प्रयत्न व निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचे 3 मुख्य पैलू आहेत. सर्वात महत्त्वाचा म्हणजे समान संधी. श्रीमंत किंवा गरीब हा भेदभाव मुळापासून नष्ट करणे. सरकारी शाळांचा दर्जा. जेव्हा मंत्र्यांची मुलं सरकारी शाळेत येतील तेव्हाच त्या शाळांचा दर्जा सुधारेल व हा बालेन शाह यांचा ठाम विश्वास आहे. शिक्षणाचं व्यापारीकरण थांबवणे. शिक्षणाच्या नावाखाली चालणारी लूट आता नेपाळमध्ये चालणार नाही. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अनेकांना प्रश्न पडलाय की हा माणूस नक्की आहे कोण? बालेन शाह हे पेशाने स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत आणि नेपाळचे प्रसिद्ध रॅपर आहेत. काठमांडूचे महापौर म्हणून त्यांनी ही जी कामगिरी केलेली आहे त्यामुळे थेट पंतप्रधान पदापर्यंत मजल मारता आलेली आहे. त्यांनी महापौर असतानाच काठमांडूच्या सरकारी शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड आणि आधुनिक लायब्ररी आणलेल्या होत्या. आता तोच प्रयोग ते संपूर्ण नेपाळमध्ये राबवत आहेत. हा निर्णय घेताना त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर सरकारी नोकरी हवी असेल तर सरकारी शाळेतच शिकावं लागेल. व या निर्णयामुळे हा निर्णय ऐकायला जेवढा चांगला वाटतो तेवढीच त्याची अंमलबजावणी कठीण आहे. नेपाळमधील खाजगी शाळांच्या लॉबीने याला प्रचंड विरोध केलेला, पण बालेन शाह मागे हटलेले नाही आहेत. व अंमलबजावणी कशी होणार? सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्व सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदारांना आपल्या मुलांना सरकारी शाळेत घालणं हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाजगी शाळांच्या इमारतीचा वापर आता कौशल्य विकास केंद्रासाठी केलेला जाणार आहे. ज्या शिक्षकांचा पगार सरकारी तिजोरीतून होतो त्यांना आता पूर्ण क्षमतेने काम करावं लागणार आहे, अन्यथा घरचा रस्ता दाखवलेला जाईल. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की नेपाळ जे करू शकतं ते भारत का नाही? आपल्याकडेही सरकारी शाळांच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण दर्जा मात्र खालावत चाललेला आहे. नेपाळने दाखवून दिलंय की जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर शिक्षण व्यवस्था एका दिवसात बदलायला वेळ लागत नाही आहे. नेपाळचा हा प्रयोग यशस्वी झाला तर तो जगातील सर्वात मोठा शैक्षणिक बदल ठरेल. दिल्लीच्या सरकारी शाळांच्या मॉडेलनंतर आता बालेन शाह मॉडेलची ही चर्चा जगाच्या कानाकोपऱ्यात होणार आहे. मित्रांनो, बालेन शाह यांचा निर्णय म्हणजे फक्त कागदी घोडा नाही तर एक चळवळ आहे. शिक्षण हा व्यापार नाही तर तो आपला हक्क आहे, हे त्यांनी सिद्ध केलं आहे. नेपाळमध्ये आजपासून सुरू झालेला हा बदल उद्या संपूर्ण जगाला नवी दिशा देईल, यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? भारतातही असा हा निर्णय यायला हवा का? नेपाळच्या या निर्णयाचे तुम्ही समर्थन करता का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशाच सविस्तर आणि रोखठोक विश्लेषणासाठी पाहत राहा. नमस्कार मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी.